लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा माधव
विठ्ठल घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे घडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली तीर्थे पर्वताळ अवघी पाया पेंटकळ अवघी पाया पेंटकळ अवघी पाया पेंटकळ तीर्थे पर्वताळ अवघी पाया पेंटकळ अवघी पाया पेंटकळ अवघी पाया पेंटकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा त्यांची केली पावे देवा 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 त्यांची केली पावे देवा
जगद्गुरु तुकाराम महाराज श्री समर्थ सद्गुरु शिवरंगी बाबा के अवधूत जिंदगी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची सीमा तीर्थे पर्वकाळ
अवघे पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरण संतची दुसरे चरण संतची त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका रणे कृष्ण बिबत सुसंवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृती निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आईशे दे प्रेम काही कळा तीन शिरेसा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तरी नुरोणी वेगळेपण रशी भजिन्नले लवन तैसे नमन माझे जान बहु काय बोलो विठ्ठला विठ्ठला विठाला 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 ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा 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 किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा 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 ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा
आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुणैश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने भगवान श्री प्रभू दत्त भगवंताच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये भगवान दत्त प्रभूच्याही असीम अपार कृपेने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची ही आहुती टाकण्याचं काम, ही सेवा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय बाबाजी आणि पूजनीय स्वामीजी यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी या दासाला प्राप्त झालेली आहे. देवगड देवस्थान म्हटलं की उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारत देशामध्ये आपल्या देवस्थानची ख्याती पसरलेली आहे. आपण कुठल्याही भागामध्ये जरी गेलो आणि आम्ही नेवासा तालुका देवगड देवस्थान या ठिकाणाहून आलं असं म्हटलं की मोठमोठे साधू संत सुद्धा ज्या ठिकाणी विनम्र भावाने आपल्याला नमस्कार करतात असे हे देवगड देवस्थान आहे. अनेक वैशिष्ट्याने असणारी या ठिकाणी या देवस्थानची ख्याती आपण दूर त्या ठिकाणी पसरलेली पाहतो. देशामध्ये जे काही महान संत महात्मे आहेत ते सगळे संत ऋषी मुनी या स्थानावर या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात. याचं कारणच आहे की साक्षात दत्तप्रभूचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि ज्यांच्या तपश्चर्येने ज्यांच्या त्यागाने ही भूमी या ठिकाणी उभी आहे ती श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची तपश्चर्याची भूमी आहे. आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय बाबाजींनी या भूमीला सुगंध आणण्याचं काम बाबाजीने केलं आहे. आणि म्हणून बाबाजींचं पूजनीय स्वामीजींचं काय वर्णन आपण करावं, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं काय वर्णन आपण करावं हे मलाही काही सुचत नाही आणि सुचत होतं पण इथं आल्यानंतर ते सगळं विसरून गेलं. कारण स्वामीजी मी आज दिवसभर ज्ञानेश्वरीतल्या अनेक ओव्या त्या ठिकाणी बाबांचं वर्णन करणाऱ्या लिहून काढल्या, पाठ केल्या, पण त्या ओवीचा आता मला पूर्वार्धही आठवत नाही, उत्तरार्धही आठवत नाही. जरी आठवला तर मोठी गडबड होण्याची शक्यता आहे. कारण एवढ्या मोठ्या स्थानावर आजची सेवा आम्हाला प्राप्त होत असताना कशी काय सेवा प्राप्त झाली काही कळत नाही. कारण कुठल्या प्रकारचा अधिकार नाही, कुठल्या प्रकारची सेवा नाही, कुठल्या प्रकारची विद्वत्ता नाही, ज्ञान नाही, तरी सुद्धा सामान्य साधकांना ही सेवा प्राप्त झाली. याचा अर्थच असा असेल की आपण समजून घ्या पूजनीय बाबाजी आणि पूजनीय स्वामीजींचं अंतःकरण किती विशाल असेल. कारण विद्वान ज्ञानी गुणीजन या मंडळीला सेवा देणं यात एवढं काही नवल नाही. परंतु कुठल्याही प्रकारचा गुण नसताना सुद्धा ही सेवा देणं खरोखर हे आईचं अंतःकरण करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो देवगड देवस्थान पूजनीय बाबाजी आणि पूजनीय स्वामीजी म्हणजे आपली आई आहे. आणि आई म्हटलं की लेकरू कसंही असलं किंवा कसंही असलं तरी सुद्धा आई त्या लेकराला मांडीवर घेत असते. त्याप्रमाणे
तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा. काहीतरी पुण्याई असेल, काहीतरी पुण्याई म्हणण्यापेक्षा या संत महात्म्याचं आपल्याला दर्शन होतं हेच काहीतरी पुण्य, आणि त्या पुण्याईमुळे ही सेवा करण्याचा योग आलेला आहे. माऊली म्हणतायत ना, दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. बाबांचं दर्शन झालं. आपण देवगडला इथे येत असतो. देवगडला आल्यानंतर बाबाजीने आपल्याला पाहिलं तर बाबाजी विचारत असतात, पहिलं बाबांचा प्रश्न असतो, दर्शन झालं का? कधी कधी आपण भगवान दत्तप्रभूचं दर्शन केलेलंही नसतं, पण तरी आपण बाबांचं दर्शन झालं की म्हणत असतो, आता अजून कुणाचं दर्शन घ्यायचं? बाबांचं दर्शन झालं म्हणजे दत्तप्रभूचं दर्शन आपल्याला झालं. पूजनीय स्वामींचं दर्शन आपल्याला झालं म्हणजे दत्तप्रभूचं दर्शन आपल्याला झालं. अशी भावना आपली सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून अशा संत महात्म्याने ही आज्ञा केलेली आहे. मी अजून काही वर्णन करू शकत नाही. फक्त संतांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर उगाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं, दुसरं काही बोलू नये. कारण की चरणी ठेविता ते मस्तक चरणी ठेविता शे हे कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेविता दे मस्तका चरणी ठेविता दे मस्तक चरणी ठेविता कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेविता दे मस्तका चरणी ठेविता कायवानु आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. वाणी किती वर्णन करू गेली तर वर्णन होऊ शकत नाही, तो आपला अधिकारही नाही. मग आपण काय करावं? फक्त त्यांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक व्हावं हेच आपण करू शकतो. म्हणून पूजनीय बाबाजी आणि पूजनीय स्वामीजींच्या चरणी मी विनम्र भावाने नतमस्तक होतो. आणि आजच्या सेवेसाठी जो अभंग आपण या ठिकाणी निवडलेला आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादन करत आहे. कारण हा अभंग संतपर प्रकरणातील आहे आणि हा संतांचा दरबार आहे. या दरबारामध्ये संतांव्यतिरिक्त इतर वर्णन करणंही योग्य ठरणार नाही. आणि म्हणून पुण्यतिथी एक संतांची आहे, त्या निमित्ताने ही सेवा असल्यामुळे संतांचं काहीतरी चिंतन तोडक्या मोडक्या शब्दामध्ये आपण करावं या हेतूने संतपर प्रकरणातील हा अभंग सर्वांच्या पाठामधला सोपा असा अभंग आहे. या अभंगातून तुकोबरायाने संतांचा अलौकिक महिमा प्रतिपादन केलेला आहे. आपण जर संत जीवन पाहायला गेलो तर संत जीवन हे फार महान जीवन आहे. संत जीवन हे फार मोठं जीवन आहे. नोहे नोहे संत जीवन म्हणजे उत्तुंग शिखर गाठलेलं जीवन म्हणजे संत जीवन आहे. फार आगळं आणि वेगळं जीवन म्हणजे संत जीवन आहे. बघा, संत जीवनाशी जर आपण जीवाची जर तुलना करू गेलो तर जीवाची तुलना संत जीवनाशी होऊ शकत नाही. असं महान जीवन हे संत जीवन आहे. कारण
जीव अतिशय खोल दरीमध्ये सापडलेला जीव आहे. जीव अतिशय लहान आहे. संत हे महान आहेत. म्हणून संत जीवनाची आणि तुमच्या आमच्या जीवनाची म्हणजे जीवाची तुलना होऊ शकत नाही. जरी आपण त्या ठिकाणी तुलना करू गेलो तर ती योग्य ठरणार नाही. मग संत जीवन हे महान जीवन आहे, मोठं जीवन आहे. उत्तुंग शिखर गाठलेलं जीवन म्हणजे संत जीवन आहे. पूजनीय आपल्या सर्वांचे गुरुवर्य संस्थेमध्ये पाठाला शिकवत असताना पूजनीय विठ्ठल बाबा घुले बाबा सांगायचे की संत जीवन म्हणजे हिमालयाच्या तोडीचं जीवन आहे. फार महान जीवन हे संत जीवन आहे. बघा, संत जीवन आणि सामान्याचं जीवन याची जर आपण तुलना करू गेलो तर जगद्गुरु तुकोबरायने एका अभंगामध्ये फार सुंदर अशी तुलना केलेली आहे. 2-3 दृष्टांत महाराजांनी या अभंगामध्ये दिले आणि शेवटी संत जीवन आणि सामान्य जीवन कसं असतं हे सांगितलेलं आहे. महाराज म्हणतायत दही आहे. दह्याचं जर आपण घुसळण केलं तर काय निघतं? लोणी निघतं. अजून काय निघतं? ताक निघतं. नामदेव बाबा, अजून काय निघतं? आता काही निघत नाही. दह्याचं घुसळण केलं तर लोणी निघतं, ताक निघतं. मग दही एक आहे. एका दह्याचं जर घुसळण केलं तर ताकही निघतं, लोणी निघतं. एका दह्यातून दोन्हीची निर्मिती आहे. मग ताक आणि लोणी दोन्ही एका दह्यातून निघतं. पण एका किमतीला जर दोन्ही मागितलं तर चालेल का? एका मोले दोन्ही मागू नये, मागू नये. एका मोले दोन्ही मागू नये, मागू नये. एका मोले दोघा मागू नये, मागू नये. एका मोले दोन्ही मागू नये. दह्याची अंगी निघे ताकलोनी, दह्याची अंगी निघे दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. एका किमतीला दोन्ही मागून चालणार नाही. एका दह्यातून जरी दोन्हीची निर्मिती असली तरी एका किमतीला दोन्ही मागून चालणार नाही. का चालणार नाही? तर लोणी त्यातील सार आहे आणि ताक त्यातील काय आहे? आसार आहे. लोणी त्यातील सार आहे. लोणी जर आपण घेतलं, लोण्यापासून तूप बनल्या जातं. लोणी खाल्लं की काय होतं? पुष्टी निर्माण होते. पण ताक जरी घेतलं तर ताकापासून काही प्राप्त होत नाही. ताक म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर ज्याच्यामध्ये काहीच ताकद राहिली नाही त्याचं नाव ताक. पूर्वीच्या काळामध्ये ताकाला काही जास्त किंमत नव्हती. आता मला वाटतं उन्हाळ्याचा दिवस आहे, किंमत आलेली आहे, पण तरी लोण्याप्रमाणे नाही. 10-20 रुपयाला बॉटल असेल ताकाची. म्हणजे ताकाला एवढी काही किंमत नाही. ताक त्यातील आसार आहे आणि लोणी त्यातील सार आहे. तसंच संत जीवन हे त्या लोण्याप्रमाणे सारमय जीवन आहे आणि तुमचं आमचं जीवन हे त्या ताकाप्रमाणे आसारमय जीवन आहे. अजून एक दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे. महाराज म्हणतायत, आपण जर या आकाशामध्ये पाहिलं तर रात्रीच्या वेळेस आपल्याला काय दिसतं? तारे दिसतात. आणि अजून काय दिसतं?
चंद्र दिसतो. चंद्रही आकाशामध्ये दिसतो आणि तारेही आकाशामध्ये दिसतात. मग दोन्हीला सारखं म्हणता येईल का? महाराज म्हणतायत दोन्हीला सारखं म्हणता येणार नाही. आकाशाची पोटी चंद्र तारांगणे दोन्हीशी समान मानू नये. दोन्हीला सारखं म्हणता येणार नाही. अजून एक दृष्टांत महाराजांनी दिला. महाराज म्हणतायत की आपण जर या पृथ्वीचं परिभ्रमण करू गेलो, वेगवेगळ्या भागामध्ये जर आपण गेलो तो वेगवेगळ्या प्रकारचा दगड आपल्याला सापडतो. बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळा दगड आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण जर गेलो, आपल्या सर्वांना ज्ञात आहे सर्वात चांगल्या प्रकारचा दगड आपण ज्या काही मूर्त्या आणतो त्या कुठून आणतो? राजस्थान आणतो. का? तो काही चांगल्या प्रकारचा दगड आहे. वेगवेगळ्या भागामध्ये गेलो तो वेगवेगळे दगड आपल्याला सापडतात. तसंच या पृथ्वीच्या पोटामध्ये आपल्याला हिराही सापडतो आणि या पृथ्वीच्या पोटामध्ये आपल्याला गारगोटी सापडते. गारगोटी सुद्धा याच पृथ्वीच्या पोटात सापडते आणि हिराही याच पृथ्वीच्या पोटात आपल्याला सापडतो. मग हिराही याच पृथ्वीमध्ये, गारगोटी सुद्धा याच पृथ्वीमध्ये, पण दोन्हीला सारखं म्हणता येईल का? महाराज म्हणतात नाही. पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी दोहोसी समान, दोहोसी संसाठी करू नये. दोन्हीची त्या ठिकाणी समानता, दोन्ही वेगळे आहेत. कारण हिऱ्याला किंमत आहे, गारगोटीला काहीच किंमत नाही. महाराज म्हणतात त्याप्रमाणे संत जीवन हे त्या हिऱ्याप्रमाणे दैदिप्यमान जीवन आहे. तुमचं आमचं जीवन त्या गारगोटीप्रमाणे आहे. संत जीवन हे त्या चंद्राप्रमाणे शीतल जीवन आहे. तुमचं आमचं जीवन त्या लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे आहे. जरी तुमच्या आमच्या प्रमाणे दिसत असले तरी महाराज म्हणतायत तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. जरी सारखे दिसत असले पण तरी सुद्धा संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. 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 समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र नदी नव्हे पैगा. जान म्हणून ये लिंगा. जान म्हणून लिंगा. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. 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 संत नव्हती जगा माणसाच्या सारिखी. दिसत जरी तुमच्या आमच्या प्रमाणे असले तरी संत जीवन हे आगळं आणि वेगळं जीवन आहे. तुमच्या आमच्या प्रमाणे दिसत असतील, तुमच्या आमच्या प्रमाणे जे काही व्यवहार आहे ते व्यवहार करत असतील, पण तरी सुद्धा संत हे माणसासारखे नाहीत. महाराजांनी सांगितलं समुद्र नदी नवी पैगा. समुद्राला नदी म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? समुद्राला नदी का म्हणता येणार नाही? याचा अर्थ नद्या ह्या आटणाऱ्या आहेत, समुद्र कधीच आटत नाही. ठीक आहे. किती महापूर येऊ द्या वाढत नाही, आणि किती दुष्काळ पडू द्या तो कधी आटत नाही. अपूर्यमान मचलम प्रतिष्ठम वारशे विन सागरू जैसा जळी नित्य निर्भरू. समुद्र कधी आटत नाही म्हणून समुद्राला नदी म्हणता येणार नाही. समुद्र नदी नवी पैगा. पाषाण म्हणू नये लिंगा. तरी संतांना तुमच्या आमच्या प्रमाणे सामान्य म्हणता येणार नाही. श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा आपल्यामध्येच वावरत होते, आपल्यासारखे दिसत होते, तरी सुद्धा आपल्यासारखे होते का? नाही. संत जीवन हे आगळं आणि वेगळं जीवन. आणि म्हणू ना
संत जीवन हे फार महान जीवन आहे, मोठं जीवन आहे, आगळं आणि वेगळं जीवन आहे. किती महान जीवन आहे, किती मोठं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ थोर मोठे कोण असतील ते संत आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये सगळ्यात थोर श्रेष्ठ कोण असतील तर ते साधू आहे. हरिभक्त थोर भूमंडळी. सगळ्यात मोठे श्रेष्ठ महान कोण असतील तर संत. अनेक आपल्याला प्रमाण देता येतील की या कलियुगामध्ये सगळ्यात महान जीवन म्हणजे संत जीवन आहे. सगळ्यात श्रेष्ठ जीवन म्हणजे संत जीवन आहे. संतापेक्षा कलियुगामध्ये कोणीच मोठं नाही महाराज. तुम्ही म्हणाल देव, आपण सगळे देवाला मोठं म्हणतो. देव मोठा आहे का? नाही नाही. कलियुगामध्ये देवाही पेक्षा मोठे संत आहेत. याला काही पुरावा स्वतः भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतायत. भगवान परमात्मा माऊलींच्या मुखातून बोलत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तुझे वेधी मी आदेवपणाची बिरुदे सांदिले गा मी आधी सगळे नी तुवा. भगवान परमात्मा सांगतायत अर्जुना मी अर्धा आहे आणि तू कसा आहे? सगळा आहे. याचा अर्थ देवापेक्षा संत मोठे आहेत. किती मोठे आहेत? दुप्पट मोठे आहे. कारण भगवान परमात्मा सांगतात मी अर्धा आहे आणि तू सगळा आहे. याचा अर्थ देवाही पेक्षा मोठे संत आहेत, देव सुद्धा लहान आहे. आणि म्हणूनच मी प्रथमतः सांगितलं दत्तप्रभूचं दर्शन आपल्याला नाही झालं तरी चालतं, किंवा दत्तप्रभूचे दर्शन घेत असताना सुद्धा आपण पाहतो कुठे? बाबांच्या आसनाकडे आपण पाहतो. बाबा आले का? बाबा जातील लवकर आवरा, दर्शन घ्यायचं, बाबा दर्शन झालं पाहिजे का असं वाटतं? याचा अर्थच आहे या कलियुगामध्ये सगळ्यात मोठे महान श्रेष्ठ कोण असतील तर ते संत आहेत. संताशिवाय कलियुगामध्ये मोठं कोणीच नाही महाराज. नोहे नोहे आपल्याला देवाची जरी प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. अनेक प्रमाण आपल्याला तुकोबारायांच्या गाथेमध्ये, नाथांच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संताविन प्राप्ती नाही, आईशी वेद देती ग्वाही, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावी संतांचे ते पाय. संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात महान जीवन, श्रेष्ठ जीवन म्हणजे संत जीवन आहे. थोर जीवन म्हणजे संत जीवन आहे. मग जगद्गुरु तुकोबारायला काही साधकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता सगळ्यात महान जीवन, सर्वात श्रेष्ठ जीवन म्हणजे संत जीवन आहे. असे संत आमच्या जीवनामध्ये आम्हाला भेटतील का? अशा संतांचं आमच्या जीवनामध्ये आम्हाला दर्शन घडेल का? महाराज म्हटले का घडणार नाही? निश्चित तुमच्या जीवनामध्ये संत दर्शन घडेल, पण ते संत दर्शन घडण्यासाठी तुम्हाला ती कुवत, ती योग्यता, ती पात्रता जीवनामध्ये आली पाहिजे. ती योग्यता, ती पात्रता, ती कुवत जर आपली जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाली नाही तर संत दर्शन घडणार नाही. महाराज काय करावं लागेल आम्हाला संत भेटीसाठी? आमच्या जीवनामध्ये आम्हाला संत भेटीची तळमळ आहे. संत भेट व्हावी, संतांचं दर्शन घडावं. काय करावं लागेल आम्हाला? महाराज म्हटली ती योग्यता तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागेल. योग्यता प्राप्त करणं म्हणजे नेमकं काय करणं? काय केल्यानंतर आम्हाला संत भेटतील? महाराज म्हटले जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी घडाव्या वाटतात, चांगल्या गोष्टी घडाव्या असं वाटत असेल तर काय करावं लागेल? जीवनामध्ये पुण्य करावं लागेल. म्हणून आपली सामान्य व्यवहारामध्ये माणसं म्हणतायत ना, काही जर चांगलं घडलं तर माणसं काय म्हणतात? काहीतरी पुण्य कामाला आली. आणि काही वाईट घडलं तर काहीतरी पाप आडवं आलं. याचा अर्थ असा आहे, चांगलं घडायचं असेल तर पुण्य कामाला येत असतं, पुण्य हवं आहे. आणि हो ना, महाराज म्हणतात तुम्हाला जर संतांची भेट व्हावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये तुम्हाला पुण्य करावं लागेल.
जीवनामध्ये तुम्ही जर पुण्य केलं तर तुम्हाला संतांची भेट होईल. पुण्याव्यतिरिक्त संतांची भेट होऊ शकत नाही. महाराज ठरलं आमचं, आम्ही आजपासून पुण्य करत राहणार. पण किती पुण्य केल्यानंतर आम्हाला संत भेटतील? महाराज म्हटले हे मात्र काही सांगता येत नाही. पुण्य करत राहावं लागणार आहे. ज्या वेळेस ते संत भेटीला अनुकूल ठरेल त्यावेळेस तुम्हाला संत भेटतील. मग पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, फळले बहुता दिवसा पुण्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आजी फिटले माझे भोळे, आजी फिटले माझे भोळे, आजी फिटले माझे भोळे, आजी फिटले माझे भोळे. आजी फिटले माझे पोळे, आजी फिटले माझे पोळे, फिटले माझे पोळे. पुण्य फळले बहुता दिसा, उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळाला बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. जीवनामध्ये संत भेटावे असं वाटत असेल तर जीवनामध्ये पुण्य हवं आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं आमच्याही जीवनामध्ये आम्ही पुण्य केलं आणि ते पुण्य अनेक जन्मामध्ये केलं आणि ते पुण्य आज कुठं फळाला आलं. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे वा. श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळाची, अवघा आला फळाची, लाभेला पदुनावला, लाभेला पदुनावला. अवघाला फळाची, अवघाला फळाची, लाभेला पदुनावला, लाभेला पदुनावला, तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळाशी. जो काही श्रम केला, जो काही आतापर्यंत अनेक जन्मामध्ये अट्टहास केला, जी काही साधना केली, त्या पुण्याच्या योगाने ते पुण्य आज कुठं आम्हाला फळाला आलं, आम्हाला संत भेटले. याचा अर्थ असा आहे की संत भेटीसाठी पुण्य फार महत्वाचं आहे. आपण अनेक संतांचे या ठिकाणी प्रमाण पहा. जसं तुकोबाराय म्हणतायत की आमच्या जीवनामध्ये आम्ही पुण्य केलं, आम्हाला संत भेटले. त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा आमच्या पाठीमागच्या अनेक जन्मामध्ये पुण्य केलं आणि आम्हाला संत भेटले. पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ते मज आजी फळाशी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संत. याचा अर्थ असा आहे जीवनामध्ये पुण्य असेल तर संतांची भेट होत असते. आणि म्हणून जीवनामध्ये पुण्य फार महत्वाचं आहे.
तिळ तिळ पुण्य साचा पडी तरीही बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचेशी आतुडी समागम घडी संतांचा. अगदी तिळा तिळा एवढं जरी पुण्य आपल्याला कमावता आलं करता आलं ते करावं आणि ते साठवत जावं. एक ना एक दिवस त्या पुण्याचा संचय होऊन ते पुण्य फळाला येईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत भेटतील. म्हणून जीवनामध्ये संत भेटावे असं वाटत असेल तर पुण्य फार महत्वाचं आहे. जे काही आपण पुण्य करतो ते संत भेटीला अनुकूल पुण्य नाही. कारण संत भेट व्हावी असं वाटत असेल तर फक्त पुण्याने संत भेटतात असं नाही, तर ते पुण्य संत भेटीला अनुकूल पुण्य पाहिजे. ते पुण्य निष्काम पुण्य पाहिजे. सकाम पुण्याने संतांची भेट होत नसते बघा. सकाम पुण्याने इतर गोष्टी आपल्याला प्राप्त होतील, पण संतांची भेट ही निष्काम पुण्याने होत असते. बाबांनी सांगितलं, नाथ महाराज सांगतायत, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाईजे काटवाटी ते होय भेटी हरिप्रियाची. निष्काम पुण्य असेल तर संतांची भेट होत असते. सकाम पुण्याने संतांची भेट होत नाही महाराज. सकाम पुण्याने इतर गोष्टी प्राप्त होतील. ज्ञानेश्वरीमध्ये आपण पहा, इंद्र व्हायचं असेल तर 100 यज्ञ करावं लागतात. ब्रह्मदेव व्हायचं असेल तर 100 ब्राह्मणाचे लागोपाठ जन्म घेऊन ब्रह्मकर्म करावं लागतं. का शतैक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननोही. म्हणजे ज्या काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या असतील त्यासाठी पुण्य लागतं, पण ते सकाम पुण्य लागतं. पण सकाम पुण्याने या इतर गोष्टी प्राप्त होतील, पण संतांची भेट ही सकाम पुण्याने होणार नाही. म्हणून आपण पुण्य करतो, पण पुण्य करत असताना आपण ते सकाम करतो. मनामध्ये काही ना काही अपेक्षा धरून पुण्य करत असतो. पंगत देईल पण मुलाला मुलगा झाला पाहिजे, सकाम पुण्य आहे. देवा तुझी वारी करेल पण आमकी आमकी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. पुण्य करत नाही का? करतो, पण ते सकाम पुण्य आहे. त्या गोष्टी प्राप्त होतील आपल्याला, पण संतांची भेट आपल्याला जर घडावी वाटत असेल तर जीवनामध्ये निष्काम पुण्य लागतं, अनुकूल पुण्य लागतं. त्यावेळेस संतांची भेट होत असते. आणि म्हणून तुकोबराय सांगताय साधकांना, बाबांनो तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संत भेटावे असं वाटत असेल तर पुण्य करावं लागेल. काळ अंती वेळ निश्चित तुमच्या जीवनामध्ये येईल. महाराज आमचं ठरलंय, आम्ही पुण्य करत राहणार आणि मग आम्हाला संत भेटतील, निश्चित भेटणार. पण जर त्या वेळेला आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला संत भेटले तर आमचं पहिलं कर्तव्य काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे. जर मोठ्या महात्म्याची संत महात्म्याची भेट झाली तर माणसं गोंधळून जातात, काही कळत नाही काय करावं. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेस घडून जातं. पूजनीय स्वामीजी, पूजनीय बाबाजी, जर एखाद्या वेळेस आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी स्थानावर जर यायचं असेल आणि जो वेळ ठरवून दिला असतो त्या वेळेच्या अगोदर किंवा त्या वेळेलाच बरोबर बाबाजी स्वामीजी जर आले, आपल्याला वाटतं येतील, थोडा 5-10 मिनिटं मागे पुढे होईल, परंतु त्याच वेळेमध्ये आणि आपली जर तयारी नसेल तर आपली धांदळ उडून जाते. काय करावं काय नाही काही कळत नाही. मग तुकोबाईला साधकांनी विचारलं, महाराज आम्हाला जर संत भेटले तर आमचं पहिलं कर्तव्य काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे. महाराज म्हणतायत, प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. आलिंगनही दिलं, त्यांच्या चरणाचं दर्शनही घडलं. मग जर आम्हाला संतांचं आलिंगन जर घडलं तर त्या आलिंगन घडण्यातून काय लाभ पदरात पडेल. महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे
आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. महाराज म्हणते तुमच्या जीवनामध्ये जर संतांचं आलिंगन घडलं तर आलिंगन घडण्यातून तुमच्या जीवनामध्ये काय लाभ पदरात पडेल. महाराज म्हणतायत मोक्ष सायुज्यता जोडी. सायुज्य नावाचा मोक्ष तो तुम्हाला प्राप्त होईल. आता काही मंडळी म्हणतील आम्हाला मोक्ष वगैरे काही नको आहे, पण शब्ददृष्ट्या आपण जर मोक्ष नको आहे असं म्हणतो, पण अर्थदृष्ट्या आपल्या सर्वांना मोक्षच हवा आहे. मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे आनंद, मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणतो. आणि म्हणून असा मोक्ष, असं सुख, असं समाधान, असा आनंद आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हवा आहे. नोहे नोहे सर्वांची धडपड त्या सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी चालू आहे. आणि म्हणून असा आनंद, असा मोक्ष आपल्या जीवनामध्ये संतांच्या आलिंगन घडण्यातून प्राप्त होतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की बाबांनो, तुम्हाला जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांचं आलिंगन तुम्हाला घडलं पाहिजे. आणि खरोखर महाराज जीवनामध्ये संतांचं आलिंगन घडावं, इतरांचं आलिंगन घडू नये. इतरांचं आलिंगन घडण्यातून हानी आहे आणि संतांच्या आलिंगन घडण्यातून लाभ आहे. महाराज आपल्या सर्वांना कथा माहिती आहे. महाभारतामध्ये भीमाला कुणाचं आलिंगन घडलं? धृतराष्ट्राचं. त्या भीमाच्या जो पुतळा होता त्या पुतळ्याला त्या ठिकाणी धृतराष्ट्राचं आलिंगन घडलं. त्या आलिंगन घडण्यातून त्या ठिकाणी त्या पुतळ्याची राग झाली. भगवान परमात्म्याने ती त्या ठिकाणी असणारी लीला केली होती, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सांगण्याचा भाव असा आहे की इतरांचं आलिंगन घडू नये आणि संतांचं आलिंगन घडल्याशिवाय राहू नये. का संतांचं आलिंगन घडावं? तर संतांच्या आलिंगन घडण्यातून नुसता फायदा नाही महाराज, तर अनेक फायदे आहे, अनेक फायदे. वा वा. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वैतांच्या ठेविता. संतांच्या आलिंगन घडण्यातून काय लाभ पदरात पडतो? महाराज म्हणतात की आलिंगन घडलं की ही काया दिव्य होते. माऊली सुद्धा सांगतात की जर संतांचं आलिंगन घडलं तर काय लाभ पदरात पडेल? आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मांड उठटे,
समूळ उठी मी पण. अशा आलिंगन घडण्यातून त्या ठिकाणी आपल्याला लाभ पदरात पडतो. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. संतांचं जर आलिंगन घडलं तर जीवनामध्ये अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामध्ये महाराज म्हणतायत जर संतांचं आलिंगन घडलं तर आलिंगन घडण्यातून सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष आपल्या सर्वांना माहिती, 4 प्रकारचे मोक्ष आहे. समीपता, स्वरूपता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. पहिला मोक्ष आहे सलोकता. सलोकता म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर सलोकता देव ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांमध्ये जाणं म्हणजे सलोकता. वैकुंठ भुवनी घर केली. आता देव ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांमध्ये जरी गेलो तर देव कुठे आणि आपण कुठे. आता या भारत देशामध्ये आपण या राहतो आणि मोदी साहेबही राहतात, पण मोदी साहेब कुठे? दिल्लीमध्ये, आपण गल्लीमध्ये. म्हणजे त्यांची ना आपली भेट होईलच काही सांगता येत नाही. म्हणून देव ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपली देवाची आपली भेट होईल काही सांगता येत नाही. म्हणून त्या लोकांमध्ये गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या मुक्तीमध्ये तो भेद निघून जातो. समीपता, देवाजवळ जाणं. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता देवाजवळ जरी गेलो तर देव वेगळे आणि आपण वेगळे. तिसऱ्या मुक्तीमध्ये तोही भेद निघून जातो. स्वरूपता, देवासारखं स्वरूप प्राप्त होणं. चतुर्भुज नर होऊनी ठेले. आता देवासारखं जरी झालो तर देव वेगळे आणि आपण वेगळे. काही काही गोष्टी देव राखून ठेवतो, देत नाही. आणि मग देवच होणं सायुज्य नावाचा मोक्ष. देव पाहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. आणि एकदा देव झालो की मग जे काही आपल्याला दिसत आहे ते सगळं देवच दिसणार आहे, दुसरं काही दिसणारच नाही. भरला घनदाट हरी दिशे. सर्वत्र भगवान परमात्मा भरलेला आहे प्रचिती येते. विठ्ठल सर्वम खलविदम ब्रह्म. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरोणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. सर्वत्र भगवान परमात्मा ही प्रचिती येणे म्हणजे सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होणं. या ब्रह्मात्वासीचं पार्था सायुज्य ऐशी व्यवस्था हा चौथा पुरुषार्थ आहे. आणि भगवान जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की संतांचं आलिंगन घडण्यातून हा मोक्ष प्राप्त होतो. असा हा संतांचा अलौकिक महिमा आहे. महाराज म्हणतात कुठपर्यंत वर्णन करावा. झाली बोलायाची ऐसा संताचा महिमा. ऐसा ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा ऐसा संताचा महिमा. ऐका ऐका संताचा महिमा. ऐका संताचा महिमा. ऐका संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. ऐका संताचा महिमा. ऐका ऐका संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा. बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. हे ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा. हे ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. ऐसा संतांचा महिमा.
झाली बोलायाची सीमा. महाराज म्हणतात कुठपर्यंत संतांचा महिमा वर्णन करावा. आता बोलण्याची सीमा झालेली आहे, कारण की संतांचे अनेक प्रकारचे महिमे आहेत. बघा या अभंगामध्ये आता आपण पाहिला हा संतांच्या आलिंगनाचा महिमा, संतांच्या भेटीचा महिमा, संतांच्या दर्शनाचा महिमा, संतांच्या रजचरणाचा महिमा, असे अनेक प्रकारचे महिमे आहेत. एकेका महिम्याचं आपण जर चिंतन करू गेलो तर आपल्याला अनेक प्रकारचे प्रमाण ओव्या त्याला त्या ठिकाणी देता येतील, पाहता येतील. असे संतांचे महिमे आहेत. संतांच्या सहवासाचा महिमा आहे. आपण संत वाङ्मयामध्ये जर पाहू गेलो तर संतांचं दर्शन घडलं, संतांचा सहवास घडला, संतांचा स्पर्श घडला, ते अनेक प्रकारचे महिमे आहेत. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे महिमे आपण पाहू शकतो. बघा संतांच्या जीवनामध्ये आपण बाबांच्या चरित्रामध्ये जर पाहायला गेलो तर बाबांनी मुक्या मुलीला सुद्धा त्या ठिकाणी वाचा फोडली, बोलायला लावलं. हाही बाबांच्या जीवनातला एक मोठा महिमाच आहे. बाबांनी आपल्या या परिसरामध्ये, या भागामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये, प्रत्येक भागामध्ये बाबा फिरले. बाबांनी पूर्ण आपलं जीवन, पूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या उद्धारासाठी, तुम्हा आम्हाला सुख प्राप्त व्हावं यासाठी बाबा झगडले, रात्रंदिवस कष्ट सहन केले. कधी या गावी वन वन फिरले, कन कन झिजले, दुःखी लोकाचा वन वन फिरले, कन कन झिजले, दुःखी लोकासाठी. वन वन फिरले, कन कन झिजले, दुःखी लोकासाठी. वन वन फिरले, कन कन झिजले, दुःखी लोकासाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. धन्य हारो तव गुण गाता, किसनगिरी देवा. धन्य हारो तव गुण गाता, किसनगिरी देवा. जीवनामध्ये बाबांनी वन वन फिरले, कण कण झिजले. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, दुःखी लोकांसाठी. कधी या गावी, कधी त्या गावी, आपुल्या भक्तासाठी. धन्य झालो तव गुण गाता, किसनगिरी देवा. रात्रंदिवस तुमचं आमचं कल्याण हवं, तुम्हा आम्हाला
आपलं जे काही साध्य आहे ते प्राप्त हो यासाठी बाबांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि प्रयत्न करत असताना अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारचा त्रास, अनेक प्रकारचे कष्ट सहन केले. आजही आपण पाहतो पूजनीय बाबाजी असतील, पूजनीय स्वामीजी असतील, रात्रंदिवस या ठिकाणी अहोरात्र सर्व हे कष्ट सहन करतायत. त्रास होतो तरी सुद्धा बाबा त्या ठिकाणी कोणाला नाही म्हणत नाही. थोडा वेळ का होईना त्या ठिकाणी जातील, भेट देतील. सर्वांची त्या ठिकाणी मनोकामना आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न. मग स्वतःला त्रास झाला तरी तो सहन करतात. कारण की संतांचं जीवनच असं असतं महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली, उद्धराया आली दीनजना. अनेक प्रकारचे कष्ट सहन करून हे सगळं करत राहणं. तशी त्यांना हे सगळं करण्याची गरज नाही, कारण ते मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. साक्षात किसनगिरी बाबा, साक्षात दत्तप्रभूचा त्या ठिकाणी अवतार असताना सुद्धा तुम्हा मला योग्य मार्ग मिळावा, कारण इथं वडील जे जे करीती तुमच्या आमच्यासाठी हे सर्व सहन बाबा करतात. बघा, आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा पहा, माऊलींना वारी करण्याची काही आवश्यकता नाही, ते मुक्त आहेत. पण तरी सुद्धा तुमच्या आमच्यासाठी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. तसं बाबा सुद्धा मुक्त आहेत, पण तरी सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारचं शास्त्र विधी निषेध काही सांगत नाही. पण तुम्हा मला योग्य मार्ग मिळावा, तुम्ही आम्ही त्याप्रमाणे आचरण करावं यासाठी पूजनीय बाबाजी असतील, पूजनीय स्वामीजी असतील, आपल्याला त्या ठिकाणी हे शिकवण्याचा प्रयत्न करतात. कारण मज निरंतर जागविती, शिकविती आणि जागवतात, शिकवतात आणि वाऱ्या सोडून नाही तर सांभाळतात सुद्धा. म्हणून पहा, कुणी असो, लहान असो मोठा असो, बाबा त्याच भावनेतून त्या ठिकाणी त्याला बोलतात, त्याला प्रेम देत आहेत. आणि म्हणून लहान असेल, थोर असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, कसाही जरी असला आणि तो या ठिकाणी देवगडला आला, मी तर नेहमी सांगत असतो, कुठल्याही प्रकारची आपल्या चित्ताची अवस्था होऊ द्या, कधी कधी प्रतिकूल काळ येतो, कधी कधी अनुकूल काळ येतो, पण अनुकूलता जरी आली जीवनामध्ये आणि प्रतिकूलता जरी आली, तर आपण जर देवगडला आलो तर आपली प्रतिकूलता आणि आपली अनुकूलता त्या ठिकाणी सफल होते. काही टेन्शन येऊ द्या, काही त्रास होऊ द्या, पण आपण जर बाबांचं दर्शन घेतलं तर मला वाटतं आपलं ते टेन्शन दूर होऊन जातं. आणि म्हणून प्रतिकूलता असताना सुद्धा आपण संतांकडे यावं आणि अनुकूलता असताना सुद्धा संतकडे यावं. का तर प्रतिकूलता आली जीवनामध्ये तर संत आपल्याला त्यात उद्विग्न होऊन देत नाही, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि जीवनामध्ये अनुकूलता असेल, काही कमतरता नसेल, तर संताकडे जर आपण आलो तर संत आपल्याला वाम मार्गाला जाऊन देणार नाही, त्याला योग्य असं मार्गदर्शन करतील. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला संत महात्म्य प्राप्त झाले. आणि म्हणून महाराज म्हणतायत, संतांचा कितीही महिमा आपण वर्णन केला, संतांचे अनेक प्रकारचे महिमे आहेत. संतांचा स्पर्श झाला. ज्ञानोबरायांचं जीवन पहा, माऊलीनं फक्त त्या रेड्याला त्या ठिकाणी हात ठेवला, त्या रेड्यावर कृपा केली तर रेडा सुद्धा वेद बोलला. आपल्या नेवाशाला फक्त त्या खांबाला माऊलीचा स्पर्श झाला तर त्या खांबाचं मंदिर बनलं. ज्ञानोबरांनी त्या जड भिंतीला फक्त स्पर्श केला तर त्या भिंतीचंही मंदिर बनलं. असे अनेक आपल्याला त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये चरित्र पाहायला मिळेल की संतांचा स्पर्श फक्त झाला पाहिजे. तो रेडा होता महाराज, रेडा. पण त्या रेड्याचं सुद्धा काय झालं, मंदिर झालं. सामान्य रेडा होता का नाही.
अहो संत महात्म्याची भेट, संतांचा सहवास त्याला प्राप्त झाला, त्याचं जीवन उद्धारून गेलं. नाथांच्या जीवनामध्ये गावबा, फक्त पुरणपोळी खाण्यासाठी तो गावबा आला. संतांचा सहवास त्या गावबाला घडला महाराज, तो एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला, ग्रंथकर्ता बनला महाराज. का एवढी शक्ती प्राप्त झाली? याचं कारण आहे संतांचा सहवास. संत जीवन हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात असे संतांचे अनेक प्रकारचे महिमे आहेत, कुठपर्यंत वर्णन करावं, झाली बोलायाची सीमा. महाराज अजून काही महिमा आहे का संतांचा? महाराज म्हणतायत ना अजून एक महिमा आहे, तो म्हणजे तीर्थे पर्व काळ, 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 तीर्थे पर्व तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ. आवघी पाया पे सकळ, आवघी पाया पे सकळ, ऐसा संताचा महिमा, 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 संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. तीर्थे पर्वकाळ, अवघी पायापी सकळ, अवघी तीर्थे सकळ पर्वकाळ पायापी. अवघी तीर्थ आणि सकळ पर्वकाळ हे संतांच्या चरणाजवळ आहेत. आणि म्हणून कुठं तीर्थयात्रेला सुद्धा जाण्याची गरज नाही, कुठं पर्वकाळ सुद्धा जाण्याची गरज नाही. जर संतांची भेट झाली तर तीर्थ आणि पर्वकाळाला जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते तीर्थ आणि ते पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ असतात. सकळ ही तीर्थे निवृत्तीची पायी किंवा सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी करती अंघोळी, वंदिती चरण तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तैवसे वैष्णवांच्या. सर्व तीर्थ आणि सर्व पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ असतात. आणि म्हणून संतांच्या चरणाजवळ आपण जर आलो तर सर्व तीर्थ आणि सर्व पर्वकाळाचं दर्शन आपल्याला घडते. आणि म्हणून महाराज म्हणतायत की इतरत्र कुठं जाण्याची गरज नाही. एरवी आपण सांगत आलेलो आहोत, जवही सकळ तीर्थ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली स्वहित पायी, तीर्थयात्रे जाय चुको नको. पण जर संतांची भेट झाली तर सगळे तीर्थ आणि पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ आहे, इतरत्र जाण्याची गरज नाही. मग तुम्ही संतांची सेवा करत राहा. संतांची सेवा करत राहिली की ती सेवा देवाला सुद्धा प्राप्त होते. महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा, 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 त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा महिमा. झाली बोलया
सीमा झाली बोला याची झाली बोलायाची सीमा 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 झाली झाली बोला याची सीमा झाली हरि 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 गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी जय 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 गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. आपण जर संतांची सेवा करत राहिलो तर निश्चित ती सेवा भगवान परमात्म्याला सुद्धा प्राप्त होते. आणि जर आपण देवाची सेवा केली तर ती संतांना प्राप्त होत नाही. वेगळी संतांची सेवा करावी लागते, पण संतांची जर सेवा केली तर ती देवालाही प्राप्त होते. आणि जर आपण संत महात्म्याची सेवा न करता देवाची सेवा करत बसलो आणि संत महात्मे जर त्या ठिकाणी आले तर महाराज म्हणतायत देव सारावी परती संत पूजावी आरती. स्वतः भगवान परमात्मे सांगतायत की माझी जर पूजा करत बसला, मला जर मंत्र पुष्प त्या ठिकाणी वाहत बसले तर येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाश्री मंत्र पुष्प जर म्हणत बसला आणि संतांचा जर त्या ठिकाणी अतिक्रम झाला तर देवपूजा करणं सुद्धा तो अधर्म होईल. आणि म्हणून महाराज म्हणतायत आपण जर संतांची सेवा केली तर ती देवाला सुद्धा प्राप्त होते. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सर्व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांचा हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या आनंदाने दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो, संपन्न करतो. पुण्यतिथी सोहळा करत असताना बाबांचा सोहळा केला की नाही केला बाबांना काही वाटणार नाही, परंतु आपलं जर काही बिघडू नये असं वाटत असेल तर आपण तो सोहळा निश्चित केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला संतांचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर निश्चित आपल्या जीवनामध्ये आपण हे सोहळे या ठिकाणी केले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा पुण्यतिथी सोहळा संपन्न करत असताना आपल्या सर्वांच्या पुण्याईच्या योगाने आपल्या संत महात्म्याचं दर्शन घडलेलं आहे. पूजनीय बाबासारखे संत, पूजनीय स्वामीजींसारखे संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहेत.
त्यांचा सहवास सुद्धा, त्यांचं दर्शनही आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. आमचे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी, सर्व आमचे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो, कारण की यामध्ये आमचे सगळेच गुरुबंधू मंडळी यांना खूप बाबांचा सहवास, पूजनीय स्वामींचा सहवास प्राप्त होतो. आणि म्हणून आपण सगळेच भाग्यवान मंडळी आहोत की असा सहवास, अशा संतांची भेट, अशा संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होत राहावं, ते कायमस्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी होत राहावं अशी प्रार्थना आपण भगवान दत्तप्रभूच्या चरणी करूया. आणि बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. श्री समर्थ सद्गुरु कृष्णगिरी महाराज. श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी 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 महाराज. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली नीले पुरे बेदेवा पुरी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. नाही विचारला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. आणि ज्ञानेश्वरा रखा पाया वैदिकरा. करा क्षमा अपराध महाराज